अपूर्ण भाग 3. लेखक हर्षद मोलीश्री. बाबा पण अचानक? हरी विचारतो. अचानक कुठे? आता काय तुमचं चांगलं जुळलं आहे. आता बघ, पुढच्या महिन्यानंतर पुढचे 6 महिने कुठलाच चांगला मुहूर्त नाही आहे. 10 दिवस नंतर साखरपुडा आणि मग लग्न. आता पुढील भाग. बाबा पण तिच्या घरच्यांनी तर मला बघितलं पण नाही आहे, हरी बाबांना म्हणतो. तर काय झालं, त्यांनी मला बघितलं आहे. संध्याचे बाबा आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहेत. हे सगळं तर तुमच्यासाठी, बाकी आम्ही तर आधीच ठरवलं होतं की तुझं आणि संध्याचं जुळवायचं म्हणून, बाबा हरीला म्हणत होते. हरी यापुढे काहीच बोलला नाही आणि बेडरूममध्ये जाऊन बसला. हरीला स्वतःवर खूप राग येत होता. त्याची चूक त्याला कळली होती, पण नेमकं करायचं काय आता? दुसऱ्या दिवशी हरीने ईशाला फोन केला, पण ती सारखं त्याचा कॉल कट करत होती. पण शेवटी त्याने ठरवलं, मला पण करमत नव्हतं, पण हे समजेल मला त्याआधीच मी खूप मोठी चूक करून बसलो होतो. लग्नाची वेळ जवळ आली होती आणि त्या दिवशी घरी पाहुणेसुद्धा आले होते आणि मी दुपारी घरी पोचलो, हरी सांगत होता. अरे हरी, आलास तू? आई म्हणाली. बघा बघा, नवरदेव आला. घरात पाहुणे आले होते, त्यातून काही बायका हसत हसत म्हणाल्या. बाळा, आता थोडे दिवस बाहेर फिरणं बंद कर. लग्नाची वेळ जवळ आली आहे, पाहुण्यातून एक बाई बोलली. कुठे होतास? चल पटकन, आई म्हणाली. आई, बाबा कुठे आहे? हरी आईला विचारतो. बाबा आत बसले आहेत. हे बघ, हे तुझे बाबा. बाबांची आत्या आहे, त्यांच्या पाया पड, आई म्हणाली. आई, बाबा कुठे आहे? मला भेटायचं आहे त्यांना, हरी आईला म्हणतो. काय झालं? असं का वागतोयस तू? आईने त्याला विचारले. इथं आहे मी, काय झालं? बाबा आतून बाहेर येत म्हणाले. बाबांना बघून मी थोडं घाबरलो, पण मग हिम्मत करून पुढे जाऊन मी बाबांना सांगून दिलं. बाबा, मला लग्न नाही करायचं, हरी म्हणाला. काय बोलतोय? पाहुणे आले आहे. चल, मस्करी करू नकोस, भेट सगळ्यांना, बाबा त्याला म्हणाले. बाबा, मी मस्करी करत नाही आहे, खरंच बोलतोय, मला लग्न नाही करायचे, हरी ओरडून बोलला. बाबांनी पाठीपुढे काही विचार न करता जोरात मला कानाखाली वाजवली. घरात एकदम शांतता झाली. सगळे माझ्या आणि बाबांसमोर उभे होते. हरी, काय बोलतोय हे तू? आईने विचारले. काय बोलतोय? निर्लज्ज कुठला? पिऊन आला आहेस का? थोडे दिवसात लग्न आहे आणि आता हे असला फालतूपणा करतोय, बाबा म्हणत होते. अहो, ऐकून तर घ्या, काय म्हणतोय तो, आई म्हणाली. बाबा, मी खरं बोलतोय. माझ्या मर्जीच्या विरुद्ध लग्न झालं तर मी नाही जगू शकणार, हरी सांगत होता. तुझ्या मर्जीच्या विरुद्ध? तू स्वतः बोललास, तू मुलीला पाहिलं, सगळं तुझ्या मर्जीने केलं तरी, बाबा विचारत होते. हरी, आपलं सोड, त्यांचा विचार कर, लोकांना ते काय जबाब देतील हे जर त्या मुलीला कळलं तर बाळा, थंड डोक्याने विचार कर, आई त्याला बोलत होती. काही विचार करायची गरज नाही आहे. तुझी मर्जी असो वा नसो, तुला लग्न करावे लागतील, बाबा म्हणाले. बाबा, मी लग्न नाही करणार, हरी म्हणाला. मग निघ, माझ्या घरातून निघ, बाबा म्हणाले. अहो थांबा, काय करताय तुम्ही, आई म्हणाली. बाबांनी मला धक्के मारून बाहेर काढलं आणि 2 दिवस मी घराबाहेर होतो. आणि या 2 दिवसात घडलं ते तुला माहीत नव्हतं हरी, आता संध्या सांगत होती. मी खूप खुश होती. सगळं खूप लवकर झालं. तुझं असं भेटणं, मग लग्न. पण कोणाला ठाऊक होतं की सगळं टेम्पररी होतं. त्या दिवशी मी कामावरून घरी जात होती, तेव्हाच बहिणीचा कॉल आला. आणि मग मला कळलं की तू लग्नाला नकार दिलास. खूप वाईट वाटलं, पण तू आधी पण कधी लग्नासाठी होकार दिला नव्हता. पण मला खूप धक्का बसला हे ऐकून. मी हेच विचार करत होते त्या दिवशी गाडीत चढली. सारखं डोक्यात हेच चालू होतं. मी दारावर थांबली होती. विचारामुळे डोकं खूप भारी झालं होतं. तेव्हाच परत बहिणीचा फोन आला की आईला हॉस्पिटलला घेऊन गेले आहेत. पाहुणे सगळे निघून गेले आहेत आणि बाबा पण खूप टेन्शनमध्ये आहेत. ताई, तू लवकर ये. तेव्हाच अचानक माझा पाय सरकला आणि मी गाडीतून पडली, इथंच जिथं तू पडलास, संध्या सांगत होती. मला पण तिथंच लागलं जिथं तुला लागलंय. तुला वाचवण्यासाठी मी होती, पण मला वाचवण्यासाठी कोणी नव्हतं, संध्या बोलली. संध्या, माफ कर मला, हरी असं म्हणत तिच्या पायात पडला आणि हात जोडून रडू लागला. चुकी जितकी तुझी आहे तितकीच माझी पण आहे. मी विचार करायला हवं होतं, थांबायला हवं होतं, पण सोड, संध्या म्हणाली. आता काय फायदा विचार करून, हे मला आधी करायला हवं होतं. संध्याने हरीचा हात धरला आणि त्याला पटरीवर खाली बसवलं आणि येऊन त्याच्या बाजूला बसली.
हरी, काही वस्तू आपल्या हातात नसतात, ते फक्त होऊन जातात. तू विचारत होतास ना की माझी काय इच्छा आहे. हे ऐकताच हरी संध्याकडे पाहू लागला. मला जगेपर्यंत तुझ्यासोबत राहायचं होतं, तुझ्या मिठीत. कारण ज्या दिवशी तू माझ्यासोबत पहिल्यांदा बोललास तेव्हाच मला तुझ्यासोबत प्रेम झालं, संध्या सांगत होती. आणि मी तुझा जीव नाही, माझ्या प्रेमाला वाचवलं आहे. मी अपूर्ण आहे हरी, पण माझं प्रेम पूर्ण आहे, संध्या म्हणाली. हरी, बस आता पुढे काय विचार करू नकोस आणि काही बोलू नकोस. बस जे झालं आज झालं ते सगळं इथेच सोडून घरी जा. संध्याने प्रेमाने हरीच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि दुसऱ्या क्षणी ती अदृश्य झाली. हरी घरी आला. अरे हे काय झालं, फोन पण बंद आहे तुझा. अरे हे रक्त कसं, काय झालं, अहो ऐकता का. आईने घाबरून बाबांना हाक मारली. हरी, हे काय झालं, बाबा विचारत होते. काही नाही बाबा, बस ते ॲक्सिडेंट झालं, बस थोडंच लागलं आहे, जास्त काही नाही, हरी म्हणाला. काय जास्त नाही लागलं, रक्त बघ तू, आई म्हणत होती. आई बाबा बोलत होते आणि आईने घाव पुसून त्यावर पट्टी बांधली. पण हरी नुसतं संध्याच्याच विचारत होता. त्याला दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं. हरी उठून बेडरूममध्ये येऊन झोपला. गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू येत होता. तो पटरीवर धावत होता आणि गाडी त्याच्या मागे वेगाने धावत होती. हरी घामाघूम झाला होता. अचानक तो खाली पडला आणि गाडी त्याच्यावरून निघून गेली. हरी घाबरून उठला. स्वप्न होतं. हरी बघ, ईशा आली आहे, आई म्हणाली. हो आलो आई, हरी म्हणाला. हरी बाहेर आला. हरी काय झालं, अचानक कसं सगळं, सकाळी कॉल केला होता, तू झोपलेला होता. आईने फोन उचलला आणि कळलं की असं झालंय. आता सांगशील नक्की काय झालंय ते, ईशा काळजीने विचारलं. काय नाही गं, ते काल येताना एक गाडीसोबत टक्कर झाली म्हणून थोडं लागलं, बस. सोड तू, बस मी फ्रेश होऊन येतो, हरी तिला म्हणाला. दुपार झाली. आई मी निघते, ईशा म्हणाली. थांब मी येतो सोडायला, हरी म्हणाला. काही नको, मी जाते, तू आराम कर, ईशा त्याला म्हणाली. अगं ऐक, येतो मी, हरी तिला म्हणाला. नको म्हटलं ना, बस मग, ईशा त्याला म्हणाली. ईशा घरी निघून गेली. दिवस असेच जात होते. त्या दिवसानंतर हरी खूप शांत झाला. सारखं तो संध्याच्या विचारात असायचा. रात्र दिवस फक्त हेच विचार करत बसायचा की संध्यासाठी काय केलं पाहिजे, पण त्याला काहीच सुचत नव्हतं. एक दिवस हरी ईशासोबत बसला होता. ईशा कधीची बडबड करत होती आणि मध्येच हरी बोलला, संध्या. हरी काय बोललास तू, ईशा. हरी काय बोलेन त्याआधीच ईशा बोलली. बघ हरी, काय आहे ते स्पष्ट सांग. गेल्या काही दिवसांनी मी बघते की तुझं बोलणं वागणं आधी बदललं आहे. नेहमी तू कसला तरी विचार करत असतो. सांग ना मला काय झालं आहे. हरी ईशाला बघत होता आणि बघता बघता रडू लागला. ईशा हरीला असं रडताना बघून बोलली, हे हरी, अरे काय झालंय, रडतोय का तू. हरी शांत हो, ईशा म्हणत होती. हरी ईशाला मिठीत घेऊन खूप रडला. ईशा, मला काहीच सुचत नाही की मी काय करू. हरी सांगशील की काय झालं ते, ईशाने त्याला विचारलं. ईशा, मला ना असे वाईट विचार येत असतात. सारखी अशी स्वप्न येतात की मी रेलगाडीच्या पुढे धावतोय आणि गाडीने मला उडवलंय. हरी बघ, काय नाही होणार, तसं मी आहे ना सोबत. असं काहीच होणार नाही, शांत हो, शांत. त्या दिवस नंतर हरीने कधीच तो विषय कोणासमोर काढला नाही, पण त्याच्या मनातून ते सुटलं पण नाही. बघता बघता लग्नाची वेळ आली. आज हरी आणि ईशाचं लग्न होतं. अगदी थाटामाटाने लग्न झालं आणि ईशा हरीच्या घरी आली. रात्रीचे 2:30 वाजले होते. ईशा झोपली होती. हरीला सारखं संध्याचा विचार येत होता. हरी उठला आणि ईशाच्या कपाळावर चुंबन देऊन तो घराबाहेर निघून आला. हरी संध्याला भेटण्यासाठी पटरीजवळ आला. संध्या तिथेच बसली होती. आलास, मला वाटलंच होतं की आज येशील तू. कॉंग्रॅच्युलेशन्स हरी, हॅपी मॅरिड लाईफ, संध्या हरीला म्हणाली. संध्या, मी तुला घ्यायला आलोय, चल माझ्यासोबत, हरी झटकन बोलला. हरी, हे शक्य नाही, संध्या त्याला म्हणाली. तर मग काय, तू अशीच भटकत राहशील, तुला मुक्ती कशी मिळेल, हरीने विचारलं.
कधी ना कधी भेटेन हरी, संध्या म्हणत होती. मग जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल, पण तू चल माझ्यासोबत, हरी तिला म्हणाला. हरी, मला नाही माहीत मला मुक्ती कशी मिळणार, पण एक क्षण, एक अशी वस्तू, एक असं कामही पुरेल ज्याच्याने मला मुक्ती मिळेल. बस मग तो क्षण आपण सोबत शोधू. पण सध्या तू चल, हरी तिला म्हणत होता. बघ संध्या, तुझ्या प्रेमाला मी अपूर्ण नाही सोडणार आणि तुला आज माझ्यासोबत यावंच लागणार, हरी तिला म्हणाला. हरी, तू खूप मोठी चुकी करतोय, संध्या म्हणाली. संध्या, आयुष्यात मी चुकाच जास्त केल्या आहेत. अजून एक, मग पण चल, हरी म्हणला. हरी ऐक, संध्या म्हणत होती. हरीने काही ऐकलं नाही आणि पुढे जाऊन संध्याला उचलून घेतलं आणि खांद्यावर टाकून संध्याला सोबत घेऊन घरी आला. न्यू बिगिनिंग. आता संध्याला घरी आल्यानंतर हरीच्या आयुष्यात काय काय घडते, हरी आणि ईशाच्या मॅरिड लाईफमध्ये काय काय घडते, हे आपण पुढच्या कथेमध्ये सवत या कथेमध्ये पाहणार आहोत. तर सवत ही कथा लवकरच तुमच्या समोर येणार आहे. तर पुढील कथा सवत पाहायला विसरू नका. जर तुम्हाला माझा चॅनेल आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनेलच्या कथा आवडत असतील तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तसेच बेल आयकॉनवर सेट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. थँक्यू. धन्यवाद.